या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या ज्या उमेदवार आहेत हर्षदाताई पाटील या एक सुशिक्षित उमेदवार आहेत। एम.फॉर्म त्यांचं शिक्षण झालेलं आहे। खास सोलापूरवरून मी या माझ्या वहिनीसाठी मत मागायला आली आहे। ताई, तुम्हाला माहितीये वहिनीचं आणि नंदेचं नातं हे आंबट गोड असतं, कैरीच्या फोडीसारखं असतं। पण ही वहिनी अपवाद आहे बरं का त्याला। ही वहिनी हर्षदा वहिनी स्वभावानं गोड आहे, कैरीची नाही ती आंब्याची गोड फोड आहे। आणि विठ्ठल आणि रखुमाई सारखी राहुल बाबा आणि हर्षदाची जोड आहे। आणि या विठ्ठल रखुमाईला जसा पुंडलिकाच्या विटेवरती विठ्ठल 28 युग उभा राहिला ना, तसं विकासाच्या विटेवरती तुमची सेवा करण्यासाठी या दोघांना आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी इथे आलेली आहे। आणि बघा, हर्षदा वहिनी नंदा सारख्या माहेरची साडी मागतात बरं का, पण मी तुम्हाला इतकीच विनंती करते की एक वेळेस मला नंदेला माहेरची साडी नाही नेसवली तरी चालेल, पण सटाण्याला विकासाची साडी नेसवा ताई, ही जनता तुमच्या पाठीशी उभी राहील। मी इथे आल्यानंतर आणखीन एक बघितलं, मी विचारलं लोकांना की बाबा समोरचा उमेदवार कसा आहे। आता मला अहिराणी कळत नाही बरं का, तर मला लोक सांगत होते की ताई समोरचा उमेदवार नुसता भपाराशे म्हणले। आता मला काही कळालंच नाही। मी विचारलं त्यांना की भपारा म्हणजे काय हो, तर त्यांनी सांगितलं की ताई भपारा म्हणजे तो फक्त आश्वासन देतो, कृती काहीच करत नाही, त्यांना भपारा म्हणतात। तर असा भपारा उमेदवाराचा बोऱ्या बिस्तर गुंडाळून त्यांना त्यांच्या घरामध्ये पार्सल आपल्याला परत पाठवायचंय आणि विकासाची कृती करणाऱ्यासाठी आपल्याला उभं राहायचंय। त्याच्याही पुढे जाऊन ताई मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे की जर मी महिलांशी बोलत होते येताना आणि मी महिलांना विचारलं की जर प्रचार करताना आमचे उमेदवार राहुल बाबा आणि त्यांच्या पत्नी आणि समोरचा उमेदवार हे दोघं जर तुमच्या घरी आले तर तुम्ही दार उघडून कुणाला घरामध्ये घेणार? जर घरात फक्त महिलाच आहे आणि राहुल बाबा आणि समोरचे उमेदवार मत मागण्यासाठी त्यांच्या पत्नीला घेऊन तुमच्याकडे आले तर तुम्ही घरात कुणाला घेणार? महिलांनी सांगितलं की एक भाऊ म्हणून आमचा विश्वास फक्त राहुल बाबावरतीच आहे, समोरच्या उमेदवाराला आम्ही 5 मिनिटं सुद्धा घरात घेणार नाही। का? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे। मग विचार करा, ज्या माणसाला आपण 5 मिनिटं घरात घेणार नाही त्याला 5 वर्ष आपण सत्तेत कसं बसवणार आहोत? तर काही मला तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आली आहे की शिवसेनाच का, दादाजी भुसे साहेबच का, एकनाथजी शिंदे साहेबच का? तरी बघा की आपल्या बायकांची परिस्थिती कशी असते की खायला खूप आहे, पोळीवरती तूप आहे, विकासाच्या दोरीला मात्र सोनेरी कुलूप आहे, मी सुकाणू नसलेलं गलबत बाई आणि बाईचा जन्म म्हणजे तारेवरची कसरत बाई। ही तारेवरची कसरत करत असताना आम्हा बायकांचं दादा असं असतं की आम्हाला सासरच्या माडीपेक्षा माहेरची साडी खूप प्रिय असते। नवऱ्याने 10,000 जरी हातात दिले आणि भावानं 100 रुपये दिले, आम्ही भावाच्या 100 रुपयाचं कौतुक नवऱ्याला सांगणार, कारण ते 100 रुपये माहेरचे असतात। पण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की सख्खा भाऊ सुद्धा राखी बांधल्यावर खिशात त्याचा हात बराच वेळ चालतो आणि मोठी नोट टाकायची का छोटी नोट टाकायची ह्याचा विचार करतो, परत बायको बघती का नाही हे बघतो। पण ताई मला सांगा, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम सून आली, दुसऱ्या धर्माची बुरख्यातली महिला, अतिशय सुंदर ऐश्वर्यवती महिला जरी समोर आली तरी माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज
तिला बघून खूपसूरत नाही म्हणले, माशा अल्लाह नाही म्हणले, वाहवा नाही म्हणले, ते म्हणाले की अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. या जगाच्या इतिहासामध्ये जात धर्म बाजूला ठेवून सगळ्या महिलांना बहीण म्हणून तिची साडी चोळी करून पाठवणी करणारे एकमेव राजे झाले. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्याच आदर्शावर आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब चालतात. म्हणून जेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना केली ना ताई, तेव्हा कुठल्या जातीचा भेदभाव केला नाही, कुठल्या धर्माचा भेदभाव केला नाही आणि सगळ्या महिलांना आपली लाडकी बहीण म्हणलं. आणि दादा तुम्हाला माहितीये, तुमची माडी खूप मोठी म्हणून तुम्ही श्रीमंत ठरत नाही, तुमची गाडी खूप मोठी म्हणून तुम्ही श्रीमंत ठरत नाही, तुमच्या बायकोच्या अंगावरची साडी लय भारी म्हणून बी तुम्ही श्रीमंत ठरत नाही. कोणता भाऊ मोठा, कोणता भाऊ श्रीमंत, तर ज्या भावाला सगळ्यात जास्त बहिणी आहेत ना, तो भाऊ खरा श्रीमंत. मग मला सांगा की या जगाच्या इतिहासामध्ये कुणाला 2 भाऊ, कुणाला 2 बहिणी, कुणाला 5 बहिणी, कुणाला 10 बहिणी, पण 2.5 कोटी बहिणी ज्याला आहेत असा भाऊ या जगात कुठे सापडेल का? तो सापडतो आपल्या महाराष्ट्रात आणि त्यांचं नाव आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब. महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं. आदरणीय दादाजी भुसे साहेबांनी सांगितलं. शिक्षणामध्ये मुलींचं शिक्षण मोफत केलं का? पोरग 4दा नापास झालं तरी शिकवतो, कर्ज काढून शिकवतो. पोरग वंशाचा दिवा, हा दिवा किती दिवे लावतो सगळ्याला माहिती असतं. पोरगी हुशार असली तरी म्हणतो शिक्षणाचे पैसे हुंड्याला वाचवू, लग्नाला वाचवू. पण आता कुठल्याही पोरीला शिक्षणाची काळजी करायची गरज नाही. आदरणीय दादाजी भुसे साहेबांनी प्रत्येक महिलेची डिलिव्हरी सुखरूप व्हावी म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या नावानं हॉस्पिटल बांधलं. ताई तुम्हाला माहितीये, पुण्यामध्ये ज्या विधवा महिला होत्या ना, ज्यांच्यावर बलात्कार झालेला होता, त्याच्यामुळे त्या गरोदर राहायच्या, तेव्हा गर्भपात होऊ शकत नव्हता, त्या बायका जीव द्यायच्या, नाहीतर लेकराला जन्म दिल्यानंतर दगडानं आधी नाळ तोडायच्या आणि नंतर लेकराला मारून टाकायच्या ग, विहिरीत टाकायच्या. अशा 33 विधवा महिलांची बाळंतपण करून त्यांना आईची माया सावित्रीबाई फुलेंनी दिली. आणि आज त्या सावित्रीबाईंच्या त्यागाला न्याय आमच्या दादाजी भुसे साहेबांनी दिला की सावित्रीबाईंनी बलात्कार झालेल्या विधवा महिलांची बाळंतपण केली. आणि आज या मालेगाव तालुक्यामधल्या 5000 महिलांची सुखरूप बाळंतपण सावित्रीबाई फुले महिला हॉस्पिटल या माहेरात होतंय. कारण त्यांचे लाडके भाऊ दादाजी भुसे साहेब तिथं खंबीरपणानं उभे आहेत. सावित्रीबाई फुलेंनी महिलांनी शिकावं म्हणून अंगावरती शेणा चिखलाचा मारा सोसला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पिईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुल्यांनी सांगितलं, विद्येविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले आणि ती अविद्या दूर करून मुलींचं शिक्षण मोफत करून सावित्रीबाईंच्या त्यागाला, बाबासाहेबांच्या शिकवणुकीला न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. ताई आता तुझ्या पोरीला डॉक्टर कर, इंजिनियर कर, पायलट कर, वकील कर, कलेक्टर कर, कमिशनर कर. 1 रुपयाची फी ताई लेकीला भरावी लागणार नाही. कारण तुला लाडक्या बहिणीची 1500 रुपयाची ओवाळणी तुझ्या भावाने दिली एकनाथ शिंदे साहेबांनी, पण तुझ्या पोरींचं शिक्षण त्यांचा लाडका मामा एकनाथ शिंदे साहेब करणार आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक लेकीला लखपती केलं. लेक लाडकी लखपती योजना, शेतकरी सन्मान योजना भुसे साहेबांनी सांगितलं. आनंदाचा शिधा योजना प्रत्येक सणामध्ये, मग रमजान ईद असेल, दिवाळी असेल, महावीर जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, 100 रुपयात गहू असेल, तेल असेल, तांदूळ असेल, साखर असेल, या सगळ्या गोष्टी मिळाल्या. त्याच्याही पुढे जाऊन ताई काय केलं सांगितलं माहितीये? आम्हा बायकांचं जगणं कसं असतं, मांग मेरी सिंदूर तुम्हारे नाम का, गला मेरा मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे कंगन तुम्हारे नाम के,
पाँव मेरे पायल तुम्हारे नाम की, इतना ही क्या कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन फिर भी बच्चा बाप के नाम का। इतना तो बता दो कि इस पूरी जिंदगी में क्या है हमारे नाम का। दादा विचार करा, जगात सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करता तर आईवर करता, पण 9 महिने 9 दिवस ज्या आईनं तुम्हाला पोटात सांभाळलं, तुम्हाला जन्म दिला, त्या आईचं नाव तुम्हाला कुणाला लागत नव्हतं। एकनाथ शिंदे साहेबांनी त्या आईच्या मातृत्वाला न्याय दिला आणि कायदा केला की प्रत्येक सरकारी कागदावर आता आपल्याला सगळ्यांना बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे। हा कायदा केला आणि हा सन्मान शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊच्या मातृत्वाचा आहे। हा सन्मान मंदिर, तीर्थक्षेत्र, धर्मशाळा बांधणाऱ्या अहिल्या देवींच्या कर्तृत्वाचा आहे। हा सन्मान स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंच्या संघर्षाचा आहे। हा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माता रमाईच्या मातृत्वाचा आहे। आणि म्हणून आज आपल्याला विचार करायचा आहे की आपली सटाणा नगर परिषद ही फक्त आणि फक्त शिवसेनेच्या हातामध्ये सुरक्षित आहे। आज जर आपल्याला विकासाचा नवा सेतू बांधायचा असेल, ज्या पद्धतीने आदरणीय दादाजी भुसे साहेबांनी मालेगावमध्ये प्रगती केली, ज्या पद्धतीने त्यांनी असतील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या माध्यमातून अधिकारी घडवणं असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, कृषी विद्यापीठ असेल, रस्ते पूल सुशोभीकरण, महापुरुषांचे पुतळे, त्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सटाण्यामध्ये करायच्या असतील तर येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय हर्षदाताई राहुल बाबा पाटील आणि त्याचबरोबर आमचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 1 अ च्या श्रीमती सुशीलाताई रौंदळ, श्री किरण कडिवाल, प्रभाग क्रमांक 2 च्या सौ जयश्री गरुड, प्रभाग क्रमांक 2 ब अनिल सोनवणे, प्रभाग क्रमांक 3 श्री भूषण सोनवणे, प्रभाग क्रमांक 4 तनुजा नांद्रे, प्रभाग क्रमांक 4 आरिफ शेख, प्रभाग क्रमांक 5 विद्या सोनवणे आणि राहुल पाटील, प्रभाग क्रमांक 6 सौ वैशाली निकम आणि कोमल मोरकर, प्रभाग क्रमांक 7 सागरजी पगार, प्रभाग क्रमांक 8 रोहिणी सोनवणे आणि जगदीश मुंडावरे, प्रभाग क्रमांक 9 दीपक नंदाळे आणि योगिता भांबरे, प्रभाग क्रमांक 11 सौ कल्पना सोनवणे आणि अनिता सोनवणे यांच्या नावासमोर असणाऱ्या धनुष्यबाणाच्या चिन्हापुढचं बटन दाबा आणि विरोधकांना सांगा की हा भगवा आहे महाराष्ट्राची शान, एकनाथजी शिंदे साहेबांना आहे गोरगरिबांच्या समस्यांची जाण, आणि अरे लेका तू किती बी ताण निवडून येणार तर फक्त धनुष्यबाण, हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे। आणि सर्वसामान्य लोकांचा विजय, सर्वसामान्य उमेदवारांचा विजय, धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती उभी आहे, हे आदरणीय भुसे साहेबांनी सांगितलं। त्या लोकांना ठणकावून सांगा, कितीही पैसे असले तरी सुद्धा नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी चालत नसतो। वेळ आली की मोराचा पिसारा आणि पैशाचा पसारा दोन्ही सुद्धा आटपावा लागतो, आणि ती आटपण्याची वेळ ही 2 तारखेला आलेली आहे, हे त्यांना ठणकावून सांगा। कदाचित ते लोक संख्येने जास्त असतील, कदाचित ते लोक पैशाने जास्त असतील, कदाचित ते लोक गुंडगिरीने जास्त असतील, पण महाभारत आठवा, पांडव 5 होते, कौरव 100 होते, पण 5तला 1 जण सुद्धा मेला नाही आणि 100तला 1 जण सुद्धा वाचला नाही, कारण त्या 5च्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण उभे होते। आणि इथे तर आम्हाला 2 कृष्ण आहेत, एक एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे दादाजी भुसे साहेब। आणि एकदा एकनाथजी शिंदे साहेब आणि दादाजी भुसे साहेब यांचा हात पकडला ना, मग जन्मात दादा कुणाचे पाय पकडायची गरज राहत नाही। हे असं स्वाभिमानी नेतृत्व आहे।
आज मी इथं आले, आदरणीय मंत्री महोदयांचं भाषण झाल्यावर सुद्धा तुम्ही माझं ऐकलं. मी कोण आहे तरी? सोलापूरच्या झोपडपट्टीत जन्माला आलेली 10 बाय 10च्या पत्र्याच्या घरात राहणारी अडाणी आईबापाची लेक आहे मी. 2 वेळेस जेवण ज्या आईबापाला मिळत नव्हतं ना, त्या आईबापांनी शिकवलं, 12वीच्या बोर्डात पहिली आले. पण आज माझ्यासारख्या मागासवर्गीय मुलीला, गरीबाच्या लेकीला, दलिताच्या बेटीला शिवसेनेचा आवाज, लाडक्या बहिणींचा आवाज म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी उभं केलंय. दादाजी भुसे साहेबांनी सुद्धा मला आपली बहीण मानलंय. पण मी प्रत्येक ठिकाणी फक्त एवढंच सांगते की आपल्याला माणूस म्हणून एकत्र यायचंय, आपल्याला माणूस म्हणून लढायचंय. संविधानानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार मतदानाचा दिला ना, त्याचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आणि पैशाच्या जोरावरती माज करणाऱ्यांची मस्ती 2 तारखेला आपल्याला उतरवायची आहे. आणि त्यासाठी धनुष्यबाणाला साथ द्या. आणि आमच्या लाडक्या वहिनी साहेब, एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण, आदरणीय दादाजी भुसे साहेबांची लाडकी बहीण, अत्यंत शांत, निगर्वी, संयमी आणि तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत धावून येणारी, M.Pharm पर्यंत शिक्षण घेतलेली. आणि ताई सांगते, हर्षदा ताईला बाई आहे म्हणून हलक्यात घेऊ नका, ती शिवसेनेची रणरागिणी आहे. रात्रीच्या 12 वाजता सुद्धा फोन करा, रात्रीच्या 12 वाजता सुद्धा फोन करा, कमरेला पदर खोचून ही आमची शिवसेनेची रणरागिणी तुमच्या अडीअडचणीसाठी धावून येईल. फक्त एकदा तिला आशीर्वाद द्या, आमच्या सगळ्या नगरसेवकांना आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.